नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. कर्नाटकमधील नेतृत्वाचा तिढा 5 दिवसांनी सुटल्यानंतर आज सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री तर DK शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. तसेच KJ जॉर्ज, MB पाटील, सतीश जारकीहोळी, डॉ. G परमेश्वर, प्रियांक खरगे, KH मुनियप्पा, जमीर अहमद खान, रामलिंगा रेड्डी या 8 आमदारांनाही शपथ देण्यात आली. बेंगळूर येथील कंठीरवा स्टेडियमवर आयोजित शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार व कमल हसन यांच्यासह देशभरातील नेत्यांनी हजेरी लावली होती. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीआधी दिलेली 5ही आश्वासने पूर्ण करण्यात येतील, मात्र ती एकाच वर्षात पूर्ण होऊ शकत नाहीत, अशी माहिती मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली. आम्ही दिलेले वचन पूर्ण करतो. या सर्व आश्वासनांसाठी 50,000 कोटी रुपये लागतील. राज्याचे बजेट 3,10,000 कोटी आहे. यात दरवर्षी 10% वाढ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मारिहाळ येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून गुरुवारी रात्री उशिरा तरुणाचा तलवारीने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी मारिहाळ पोलिसांनी सुळेभावी येथील अक्षय कुमार नागप्पा कोनकेरी व मारिहाळ येथील राजेसाब हनीफ मुल्ला या 2 संशयितांना आज ताब्यात घेतले. मयत महांतेशने 4-5 दिवसापूर्वी संशयित राजेसाब याच्या घरासमोर दंगा केला होता. त्यामुळे राजेसाबने त्याचा मित्र अक्षय कुमारला सोबत घेऊन महांतेशचा काटा काढण्याचा बेत रचला आणि खून केल्यानंतर पलायन केले होते. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरामध्ये विविध विकास कामे राबवण्यात आली. बरीच कामे पूर्ण झाल्यानंतर देखभालीसाठी महानगरपालिकेकडे ताबा देण्यात आला. मात्र स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामांची आपली जबाबदारी नसल्याचे सांगून महानगरपालिकेकडून बेळगावकरांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून महानगरपालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि शहराची सुव्यवस्था राखावी अशी मागणी होत आहे. गुरे चारण्यासाठी शेताकडे गेलेल्या खानापूर तालुक्यातील हब्बनट्टी येथे अस्वलाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. शनिवारी सकाळी 7:30 वाजता ही घटना घडली असून रेणुका इराप्पा नाईक असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जांबोटी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बेळगाव नार्वेकर गल्ली येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान दादा अष्टेकर भक्त मंडळाने आज सायंकाळी बैलगाड्यांसह महिपाळगड येथील वैजनाथ मंदिराकडे प्रस्थान केले. वैजनाथ डोंगरावर मुक्काम करून उद्या रविवारी पहाटे 5 वाजता वैजनाथ देवाला दुग्धाभिषेक व दवणा वाहून तसेच गुलालाची उधळण करीत खीर, भात व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जाणार आहे. यानंतर सायंकाळी परतीचा प्रवास सुरू होणार आहे. चैत्र यात्रेनंतर वैजनाथाला दवणा चढवण्याची परंपरा आहे. बेळगाव विभागात 700हून अधिक बस विविध मार्गावर धावतात. यामध्ये जुन्या बसची संख्या देखील अधिक आहे. दरम्यान या बसेस रस्त्यात बंद पडणे, ब्रेक फेल होणे, टायर पंक्चर होणे, धूर सोडणे, गळती असे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे पावसाळा तोंडावर आल्याने अशा बस तातडीने दुरुस्त करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर मोफत वीज, 10 किलो धान्य, महिलांसाठी मोफत बस प्रवास, महिलांना 2,000 रुपये बेरोजगारी भत्ता देऊ अशी आश्वासने दिली होती. दरम्यान काँग्रेसचे नवीन सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे आश्वासनाचा लाभ घेण्यासाठी BPL कार्डच्या मागणीत वाढ झाली आहे. दिवाणी न्यायालयांना 22 एप्रिलपासून 21 मे पर्यंत सुट्टी होती. त्यामुळे सोमवारपासून न्यायालये पुन्हा गजबजणार आहेत. सध्या उन्हाचा तडाखा असल्यामुळे सुट्टीमध्ये अनेकांनी घरीच विश्रांती घेतली. वकिलांसह पक्षकारही न्यायालयाकडे फिरकलेच नाहीत. केवळ JMFC आणि काही मोजकीच जिल्हा न्यायालये सुरू होती.
दरम्यान प्रत्येक न्यायालयामध्ये न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे न्यायालयीन कामकाजालाही वेग येणार आहे. महाराष्ट्रात महिलांना बस प्रवासात अर्धे तिकीट असल्याने महाराष्ट्र हद्दीत धावणाऱ्या कर्नाटकच्या बसना फटका बसत आहे. महिला महाराष्ट्र बसला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कर्नाटक परिवहनच्या बसेस रिकाम्या धावत आहेत. दरम्यान कर्नाटकात काँग्रेस सरकारने महिलांना मोफत बस प्रवासाचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी झाल्यास पुन्हा एकदा कर्नाटक बसला गर्दी वाढणार आहे. काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातून कृष्णा नदीत सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे सध्या नदी दुथडी भरून वाहत आहे. मात्र पाण्याची वाढती गरज आणि वाढलेल्या तापमानामुळे कृष्णा नदीच्या पात्रातील पाणीसाठा कमी होत आहे. मान्सूनच्या आगमनाआधी पाणी टंचाई जाणवू नये यासाठी शिल्लक पाणी साठ्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज आहे. निपाणी तालुक्यातील तरुण व महिलांना रोजगाराची संधी देण्यासाठी निपाणी औद्योगिक वसाहतीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. उद्योग उभारणीसाठी देखील ही औद्योगिक वसाहत दिशादर्शक ठरली आहे. अशा या औद्योगिक वसाहतीतील भूखंडधारकांची सेलडीड करण्याची मागणी लवकरच पूर्णत्वाला येईल. यासाठी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणार आहे, अशी ग्वाही खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.